नमस्कार मंडळी, आज आपण एकदम चमचमीत असा अंडा मसाला बनवणार आहोत. खूप काही मसाले अजिबात लागत नाहीत आणि खूप कमी साहित्यात एकदम टेस्टी अशी अंड्याची भाजी बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला एक वाटण बनवायचं आहे. त्यामध्ये इथे टोमॅटो, कोथिंबीर आणि 2-3 हिरवी मिरची घेतली आहे. याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. नंतर इथे एक वाटी दही घेतला आहे. त्याच्यात हळद पावडर, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला किंवा चिकन मसाला घालायचा आहे आणि छान व्यवस्थित असं याला फेटून घ्यायचं आहे. आज आपण एकदम चमचमीत अशी अंड्याची भाजी बनवणार आहोत, अंडा मसाला बनवणार आहोत. तर इथे दह्याचं मिश्रण आपण हे असं बनवून घेतलं आहे. नंतर इथे मी अंडीसुद्धा बॉईल करून घेतले आहेत. अंड्याला या पद्धतीने चाकूने मार्क करायचा आहे. नंतर इथे कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. नंतर काही खडे मसाले घालायचे आहे. इथे तेजपत्ता, दालचिनी, 2 मिरी आणि 1 स्टार फूल घातला आहे. नंतर बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे 1 चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे आणि नंतर बनवलेली पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे, त्याच्यातील कच्चेपणा कमी होईपर्यंत. नंतर दह्याचं मिश्रण घालायचं आहे. दह्याचं मिश्रण घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. नंतर याच्यात अंडी टाकायची आहेत आणि गरम पाणी घालायचं आहे आणि 5 मिनिटे याला छान उकळी येऊ द्यायची आहे. गरम पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. इथे मी 2 जणांसाठी भाजी बनवली आहे. तुम्हाला जर 4 ते 5 जणांसाठी बनवायची असेल तर तुम्ही सर्व जे साहित्य घेतले आहे ते एक्स्ट्रा घेऊन बनवू शकता. नंतर लास्टला मीठ घातलं आहे आणि इथे आपले चमचमीत असा अंडा मसाला बनवून तयार झाला आहे. खायला खूप टेस्टी लागते. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघू शकता एकदम छान असा आपला हा अंडा मसाला दिसत आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.